Hello, hello. This is the My Artifact episode number 1360. आजची तारीख आहे December 5, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:11. आज काय सांगायचं आज आज काय नाही. सकाळी उठलो, ऑफिसला गेलो आणि त्याच्यानंतर मग आज मी थोडासा पैशाचा हिसाब केला यावेळेस. येस, म्हणजे मागच्या महिन्यात मी 5,000 रुपयाची FD आणि then या महिन्यातली FD, 3 महिन्याची FD जमा झाली नाही का, 2 महिन्याची. मे बी 2 महिन्याची जमा आहे. ह्या 3ऱ्या महिन्याची FD आहे ही तुटली आहे. आहे कारण माझ्यापाशी काहीच पैसे नव्हते. विशालने वेळेवर पैसे दिले नाही, तर मग मला माझी FD पण मॅच्युरिटी डेटवर खतम झाली होती. तर पैसे जमा झाले बादलचे आणि माझे रेंट मी दिला, तर तो मला पुढल्या महिन्यात करीब 6,500 रुपये देणार आहे. तर 6,500 रुपये आणि प्लस पेमेंट वगैरे, तर करीब पुढल्या महिन्यात मी करीब 12 किंवा 13,000ची एक FD बनवून टाकेल. इट वुड बी बेटर. 6,000 रुपये ऍड होऊन जाते. अजून एक मी स्वतःसाठी खर्च केला. मी एक शूज बोलवला आहे. 800 रुपयाचा शूज आहे फ्लिपकार्ट वरून. इट्स अ सेफ्टी शूज, जेणेकरून तरी स्टील टो आहे, खूप चांगला चालेल. आणि नंतर दॅट की मला थोडस बाहेर घालण्यासाठी काही शूज नव्हता, फॉर्मल शूजच होते. सो मला असं एकदम खूप जास्त इम्पॉर्टंट तर नव्हतं, बट एव्हरी टाइम फॉर्मल शूज इज नॉट गुड. सो त्यामुळे मी तो शूज घेतला. चांगला आहे. इट वुड बी बेस्ट. वडिलांनी म्हणजे माझ्यापाशी एक फॉर्मल शूज इथे आहे आणि एक फॉर्मल शूज घरी पण आहे. वडील जेव्हा इथे गेले होते ना, नेपाळ आग्रा त्यांची ट्रिप होती, तर तिथून त्यांनी करीब 1,200 रुपयाचा तो लेदर शूज घेऊन आले. बट त्या शूज मला कधीही नाही आवडला. फर्स्ट ऑफ ऑल तो साईजला माझ्या पायात खूप छोटा पडतो. अनदर दॅट की त्याच्यावर चाललं ना, त्याच्यावर भेगा पडतात. ते भेगा पडायला नाही पाहिजे. लिटरली ते बहुत क्लिअरली दिसते आणि असं वाटते, त्यामुळे वाटते का मी शूज असे घेतो त्याचं तोंड खूप जास्त मोठं असेल. त्याचे नाही का जे नाक आहे ना, ते चांगली अशी उंच पाहिजे. तरी तो शूज आहे, तर ऑफकोर्स तो वापरायला लागेलच. या आता तर एवढंच. बाकीत काय असं खास काही सांगण्यालायक नाही. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. या सॅटर्डेला मी घरी जाईन म्हणतो. अजून एक गोष्ट, मी एक टी शर्ट पण घेतली. मला आवडली नाही आणि खूप जास्त कॉस्टली पण झाली, बट ऍक्च्युली माझ्या पर्सनॅलिटीवर मॅच करते आणि ते प्रत्येक सिच्युएशन वर तो सोबत राहील. इव्हन खूप जास्त गरमी किंवा खूप जास्त थंडी जरी असली तरी त्याला एकदम नॉमिनल टेम्परेचरवर तो राहील. सो ते मी शर्ट घेतला आहे, जे फुल स्लीव आहे. मी कसं म्हणजे कोणताही खर्च करत असेल ना, तर पहिले विचार करतो का खरंच मला त्या गोष्टीची गरज आहे का, त्या गोष्टी घेतल्यावर मला का फायदा आहे, नाही घेतल्यावर त्याचा काय दुष्परिणाम आहे. या 2 गोष्टी मी प्रॉपरली बघतो आणि त्याच्यानंतरच गोष्टी बाय करतो. सो मला वाटलं की ते घ्यावं म्हणून, सो मी घेतलं ते. आणि वाटलं नाही त्याच्यानंतर त्याचा फायदा पण होता की माझ्यापाशी स्वेटर नाही. इथे नागपूरला स्वेटर आहे, ते वर्धेला आहे, बट ते एवढं एकदम घट्ट स्वेटर आपण घालू शकत नाही इथे, कारण समज ते घातलं तर फुल गरमागरम व्हायचं आणि ऑलरेडी माझ्या अंगामध्ये खूप जास्त गरमी आहे. कसं माझ्याकडे स्वेटर तर आहे, बट अनहेल्दी फॉर्म आहे. बॉडी फॉर म्हणजे कसं की ड्रायव्हिंग करताना वगैरे ते स्वेटर घालणं ठीक आहे, पण माझ्यापाशी गाडीच नाही, तर ड्रायव्हिंग कसं. अनदर थिंग इज दॅट की या महिन्यात मला गाडी आणायची आहे का नाही, हा थोडासा एक इश्यू आहे. आता गाडी आणल्यावर प्रॉब्लेम काय आहे. यस, फर्स्ट ऑफ ऑल मला या महिन्यात गाडीची काही गरज नाही. या डिसेंबर महिन्यामध्ये मला गाडीची तर काही गरज नाही. टिल देन जोपर्यंत ऑफिस इथे आहे तोपर्यंत मला काही गाडीची गरज नाही. ओके, आता जर ऑफिस मूव्ह ऑन होत आहे तर ऑफकोर्स मला तेव्हा गाडी लागेल आणि तेव्हा मी घेऊन जाईल. बट राईट नाव आता गाडी आणून काही फायदा होणार नाही. फालतूची कटकट माझ्याच मागे लागेल आहे. म्हणजे त्याला धुणं, साफ करणं, सर्व्हिसिंग करणं, हवा चेक करणं, पेट्रोल भरणं वगैरे वगैरे. आणि गाडी आली का फालतूचा खर्च पण वाढेल आणि त्याच्यानंतर चोचली भाजी पण वाढेल. म्हणजे सरांना फिरायला जायचं आहे, मग टाकलं 100चं पेट्रोल, चलो. ठीक आहे, फिरण्यामध्ये मजा वगैरे येईल, एव्हरीथिंग इज गुड,
बट तू वर्धेला वगैरे जातोस ना, तर मग वर्धेला गेल्यानंतर मग थोडं तिथं फिरून घेऊन ना. नागपूरला जर फिरायचं काय, राईट. आणि वडिलांना पण तिथे कामी पडू शकते गाडी, सो राहू दे तिथेच गाडी. जोपर्यंत गरज वाटत नाही का चला आता आपल्याला गाडीची गरज आहे, तर मग मी गाडी घेऊन येईल. बट टिल देन गाडी राहू दे आता वर्धेलाच. ऑलराईट. So everything is good, fine, and this is it. This is the end. This is my artifact episode number 1360. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.